मुंबई जिल्हा बँकेच्या विद्यानगर शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित या राज्याचे लोकप्रिय नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे, सन्माननीय आमदार प्रसादजी लाड, शिवाजीराव नलावडे साहेब, काटकर साहेब, प्रकाश दरेकर, नितीन बनकर, संदीप गंधाट, विनोद बोलसे, जिजा पवार, विष्णू गुमरे, अनिल गजरे, आनंदराव गोळे, शिल्पाताई सरपोतदार, जयसीताई पांचाळ, कविता देशमुख, शहाजी पाटील, राजेश लवेकर, वसंतराव शिंदे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील अधिकारी, बँकेचे एमडी कदम, सीजीएम सुर्वे, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, सर्वप्रथम मुंबईतल्या सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि अभिनंदनगर वासियांच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं म्हणजे या अभिनंदनगर वासियांच्या सोयीसाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस, कामगार म्हणून जी वसाहत निर्माण झाली, त्यासाठी ग्राहक हित सर्वतोपरी मानून आज या ठिकाणी मुंबई बँकेच्या शाखेचं उद्घाटन होतंय। आपल्याला कल्पना आहे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक राज्यातील आदर्श अशा प्रकारची बँक आहे। आपण बघाल की आरटीजीएस असेल, एनईएफटी असेल, एटीएम असेल, रुपे डेबिट कार्ड असेल, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंग, लॉकर्स अशा अनेक सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जातात। आणि शिंदे साहेब या ठिकाणी काम करत असताना केवळ आम्ही बँकिंग करत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्या ठिकाणी करतो। आपण बघाल, ज्या वेळेला आपण लाडक्या बहिणींची योजना आणली आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी जीवापाड आपल्याला भाऊ म्हणून त्या ठिकाणी प्रेम दिलं, आपल्याला दिलं, आदरणीय देवेंद्रजींना दिलं, अजितदादांना त्या ठिकाणी दिलं। आणि टीव्हीवर बातम्या ज्या वेळेला येत होत्या की झिरो अकाउंट उघडण्यासाठी 500,000 रुपये आपल्या महिला भगिनींकडे नाहीत, आपण मला सांगितलं बघा काय करता येतंय का। आम्ही संचालक मंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की झिरो बॅलन्स, एकही रुपया न भरता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचं अकाउंट होईल। आणि बाबासाहेब 70,000 अकाउंट जिल्हा बँकेनं झिरो बॅलन्स, 1 रुपयाही न घेता त्या ठिकाणी उघडलेली आहे। आणि आता याच लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतोय, 10,000 ते 25,000 रुपयापर्यंत त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज विनातारण अत्यल्प व्याजदरात या लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा जिल्हा बँक त्या ठिकाणी घेते। आणि त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी जपतोय। गिरणी कामगारांचा उल्लेख या ठिकाणी प्रसाद लाड यांनी केला। जेव्हा गिरणी कामगार आमच्या मुंबईचं वैभव आहे, हे शिंदे साहेब गिरणगाव आहे, या मुंबईच्या उभारणीमध्ये गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे। गिरणी कामगारांना घरं दिलीत, परंतु गिरणी कामगारांना कुठली बँक पैसे देत नव्हती। का पैसे देत नव्हती? तर 60 वर्षाचा गिरणी कामगार गेलेला आहे, तो रिपे कसं करणार, परतफेड कशी करणार। या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला, गिरणी कामगारांसाठी पैसे दिले पाहिजेत। त्यावेळेला अजितदादा मुख्य उपमुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं गिरणी कामगारांना घर भाड्याने द्यायला परवानगी द्या, कारण 10-12 लाख रुपये भरायचे होते। शिंदे साहेब आपण घर भाड्याने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि जवळपास 7,000 गिरणी कामगारांना मुंबई जिल्हा बँकेने पैसे दिले। एकही पैसा थकला नाही, 100% परतफेड या गिरणी कामगारांनी केली। माथाडी कामगारांना पृथ्वीराज बाबांनी भूखंड दिला, पण भूखंडाकडे काय बघत बसणार का?
कारण माथाडी कामगारांकडे कुठल्याही प्रकारची सॅलरी स्लिप नव्हती, फक्त त्यांच्याकडे शिंदे साहेब बॅच, कोण पैसे देणार। आम्ही धाडसी निर्णय घेतला, आपण जसे धाडसी आहात तसंच आम्ही धाडसाने निर्णय केला, या माथाडी कामगारांना पैसे दिले पाहिजेत। आम्ही त्या ठिकाणी माथाडींच्या पतपेढींना 150-200 कोटी दिले, त्यांनी सभासदांना पैसे दिले। आज ऐरोलीला माथाडींची घरं शिंदे साहेब त्या ठिकाणी उभी आहेत। शिंदे साहेब स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे, मुंबई जिल्हा बँकेनं त्या ठिकाणी योजना आणली, सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली। पहिला आमचं हसलं कसं काय होणार, बिल्डर शिवाय कशी बिल्डिंग उभी राहणार। शिंदे साहेब 15 इमारतीमध्ये लोक राहायला त्या ठिकाणी गेलेले आहेत। 1600 इमारतींचे स्वयं पुनर्विकासाचे प्रस्ताव आमच्याकडे आलेत। 36 सोसायट्यांना आम्ही कर्ज मंजुरी केले। आणि शिंदे साहेब आश्चर्य वाटेल, पारध्याला श्रद्धानंद रोडला नंदादीप नावाची सोसायटी आहे, त्या ठिकाणी 360 स्क्वेअर फीटामध्ये राहणारा माणूस आज 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात या स्वयं पुनर्विकासात गेलाय। एवढा नफा बिल्डर कमावणार होता। गेल्याच आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना चाव्या दिल्या साहेब। त्याही वेळेला 400च्या जागेत ते राहत होते। आज मुंबई जिल्हा बँकेनं फंडिंग केलं, आज 1100 स्क्वेअर फीटाच्या घरात चारकोपचा मध्यमवर्गीय मराठी माणूस आज या ठिकाणी राहणार आहे। आज शिंदे साहेब ही सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आपल्या ठाण्यात त्या ठिकाणी राबू शकते, कारण आपला किसन नगर वागळे इस्टेट हा सारा परिसर आहे। कोकणवासीय मध्यमवर्गीय मराठी माणसं राहतात आणि ठाणं म्हणजे आपलं जीव आहे। आपला मुलासारखं प्रेम त्या ठाण्यावर आहे। त्या स्वयं पुनर्विकासाची मागणी ठाण्यात आहे। आपण ठाणे जिल्हा बँकेला बरोबर घेऊन हा स्वयं पुनर्विकासाचा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी राबवावा, अशा प्रकारची विनंती सुद्धा साहेब या निमित्तानं मी आपल्याकडे करतो। साहेब या ठिकाणी गृहनिर्माण विभागानं, आपण राज्याचे गृहमंत्री आहात, गृहनिर्माण विभागानं मागे काही निर्णय घेतले सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भात। सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्रजींनी बैठक घेतली, परंतु ते निर्णय झालेत, काहींची अंमलबजावणी व्हायची बाकी आहे। 9 मीटरपेक्षा कमी रस्त्याची रुंदी 9 मीटर इतकी करावी अशा प्रकारचे आदेश दिले। त्याचं नोटिफिकेशन काढण्याची जबाबदारी साहेब त्या ठिकाणी आयुक्तांवर दिली, परंतु अजूनही त्याचं नोटिफिकेशन निघालं नाही। पनेल झोन मधील सोसायट्यांना त्या ठिकाणी प्रकल्प व्यवहार्य व्हावेत म्हणून विनाशुल्क टीडीआर द्यावा। शासकीय शुल्क प्रीमियम चार्जेस रद्द करण्याची तरतूद शासन निर्णयात आहे, त्याचेही आदेश त्या ठिकाणी निघालेले नाहीत। अनेक त्या ठिकाणच्या मागण्या ज्या आपण मान्य केलेल्या आहात, स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना रेडिएक्नरच्या दराच्या 50% सवलतीच्या दराने टीडीआर देण्याची तरतूद जीआर मध्ये आहे, परंतु अजून आदेश त्या ठिकाणी निघाले नाहीत। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे साहेब, गृहनिर्माण खातं आपल्याकडे आहे, नगर विकास खातंही या ठिकाणी आपल्याकडे आहे। या राहिलेल्या झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपल्याकडून सूचना द्याव्या, अशा प्रकारची नम्र विनंती करणार आहे। साहेब आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी शिवसेनेचं नेतृत्व करताय आणि आज इथे असणाऱ्या सच्च्या शिवसैनिकांची आपल्याकडे अपेक्षा आहे। मला वाटतं सुंदरनगर रहिवासी संघाची लोक दादरची या ठिकाणी आलेत, आपल्याला भेटायला या ठिकाणी शिंदे साहेब आलेत। दादरला बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला एसआरएचा प्रकल्प केला, ज्याचं भूमिपूजन शिंदे साहेब या ठिकाणी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं। आणि आज ते आपल्याकडे त्या ठिकाणी आलेत की आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन त्या ठिकाणी काम करताय। बाळासाहेबांनी आमचं भूमिपूजन केलं, आमची इमारत दिली, आता आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं आहे। मुंबई जिल्हा बँकेचं एसआरएच्या संदर्भात धोरण नाही, परंतु साहेब आम्ही निर्णय घेतोय की अशा प्रकारच्या ज्या एसआरएच्या सोसायटी आहेत ते आलेत तिकडे दादरचे सुंदरनगरची लोक, आमचे लाडे वगैरे सगळे, तर आम्ही धोरण करायला तयार आहोत। फक्त आपण शासन म्हणून आम्हाला मान्यता या ठिकाणी एसआरएच्या 25-30 वर्षाच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना फंडिंग करण्याला आपण त्या ठिकाणी परवानगी द्यावी, अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा या निमित्तानं मी आपल्याशी त्या ठिकाणी करतोय। सहकार विभागाशी अनेक विषय आहेत। मी बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला
निवेदन या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये त्या मागण्यांचा उल्लेख आहे। सुदैवाने सहकार मंत्री इथे आहेत, उपमुख्यमंत्री राज्याचे नगर विकास मंत्री आहेत, महापालिकाही त्यांच्या अंडर मध्ये त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेब मुंबईमध्ये जे कोऑपरेटिव्हची ऑफिसेस आहेत ती दहिसरचं ऑफिस कोकण भवनला, कुर्ल्याचं ऑफिस कोकण भवनला, मालाडचं ऑफिस व्हिटीला, जशी बीएमसी ची वार्ड ऑफिसेस त्या वार्डामध्ये आहेत तशी कोऑपरेटिव्हची वार्ड ऑफिसेस जी आहेत ती त्याच वार्डात हवीत। आपण आदेश दिला सरकारने, आयुक्तांकडे माझ्या 7-8 बैठका झाल्या, अजूनही जागा शोधतायत। माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपण आयुक्तांना आदेश द्या, कारण साहेब आता जर दहिसरवरनं कोकण भवनला जायचं म्हटलं तर तुम्हाला रिक्षा टॅक्सी 1 दिवस फुकट जातो। जर त्याच वार्डात असेल तर लोक चालत त्या कार्यालयात येऊ शकतात आणि हजारो सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी आपल्याला दुवा देतील। आपण साहेब निर्णय घेण्यामध्ये काय आहात हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे आपण आयुक्तांना आदेश देऊन काही कालबद्ध वेळेत ही कार्यालय त्या वार्डामध्ये झाली पाहिजेत, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतोय। साहेब आपण आल्यावर आपल्याकडे मागितलं नाही तर कसं होणार? आज आपल्याकडे नगर विकास खाता आहे, MMRD प्राधिकरण आपल्याकडे आहे, मुंबई महापालिका आपल्याकडे आहे, त्याचबरोबर म्हाडा प्राधिकरण आपल्याकडे आहे। साहेब आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपण नोडल एजन्सी म्हणून या ठिकाणी नेमलेला आहे, परंतु मुंबई बँकेला काही मर्यादा आहेत। राज्य बँक त्या ठिकाणी 1,500 कोटी रुपये आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटला देते। अमित भाई त्याच ठिकाणी NCDCच्या माध्यमातून पैसे द्यायला तयार आहेत। साहेब आमच्या बँकेला आपण ताकद दिली पाहिजे। ही सर्वसामान्य लोकांची बँक आहे, ही गावाखेड्यातून आलेल्या मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांनी चालवलेली या ठिकाणी बँक आहे। ही गिरणी कामगारांची मुलं या ठिकाणी संचालक आहेत, तिथे टाटा, बिर्ला, अंबानी कोण नाहीये। तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोक आम्ही बँक चालवतो। ही बँक सशक्त करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, MMRD असेल, महापालिका असेल, म्हाडा प्राधिकरण असेल, या नॅशनलाइज बँकांना ताकद देण्याची आवश्यकता नाही। त्यांना केंद्राच्या बजेटमधून तरतूद असते, त्यांना शासकीय व्यवहार सगळा त्यांच्याकडे असतो। आवश्यकता आहे त्याला सशक्त केलं पाहिजे। आम्हाला मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट जर जिल्हा बँकेला या ठिकाणी आपण दिलं तर या सर्वसामान्यांच्या योजना आणखी गतीनं त्या ठिकाणी आम्हाला पुढे नेता येतील। हा या ठिकाणी विनंती आणि मागणी आपल्याकडे आहे। साहेब आज आपण या ठिकाणी येणार, आज शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो, म्हणून अभ्युदयनगरचे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या वेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अभ्युदयनगरच्या मैदानावर आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला देवेंद्रजींकडे इथल्या आमच्या फेडरेशन ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली की 50-50, 60-60 वर्ष झाली अभ्युदयनगर विकसित होत नाही। त्या ठिकाणी एक पिढी त्या ठिकाणी खतम झाली, परंतु त्या ठिकाणी आमचा विकास होत नाही। देवेंद्रजीने मागणी केली, देवेंद्रजीने आपल्याला दूरध्वनी व्यासपीठावरच केला आणि शिंदे साहेबांकडे बोलले अशा प्रकारची मागणी आहे देवेंद्रजींना। शिंदे साहेब एका सेकंदात बोलले, किती लोक माझ्याकडे आलेत, त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे, आपण CND ची घोषणा त्या ठिकाणी करा। आणि त्यावेळेला ही फेडरेशनची लोक आहेत, इथे दिवाळी त्या ठिकाणी साजरी झाली। साहेब त्यानंतर टेंडर निघाली, पहिलं टेंडर निघालं, दुसरं टेंडर निघालं, 635 देण्याचा निर्णय झाला होता। जोपर्यंत फेडरेशनचं समाधान होत नाही, जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही, तोपर्यंत मला वाटतं 6 ते 7 वेळा त्या ठिकाणी टेंडर निघाली। सरकारचा साहेब काही दोष नाही, परंतु या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये स्थानिक आमदार, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी या ठिकाणी उपोषणाचं नाटक केलं। खरं म्हणजे मी राजकीय कधीही बोलत नाही, परंतु यांची नौटंकी लोकांच्या समोर आणली पाहिजे। काही 50-60 लोकांना घेतलं शिंदे साहेब, उपोषण केलं, विधिमंडळात बोलले, झाला निर्णय झाला। म्हणजे नौटंकी कशी करायची, काय बोलले साहेब त्यावेळेला साहेब अभ्युदयनगर मध्ये लहानाचे मोठे झालेले खासदार इथल्या लोकांना बोलले, तुम्ही कुणाबरोबर हात ते एकदा ठरवा, अशी धमकी दिली। मराठी माणूस विकला जातो, पैशाचा माज आलाय, असा अपमान हे खासदार अरविंद सावंत करतात।
मला वाटतं मराठी माणसाबद्दल बोलताना खासदारांनी 4 वेळा विचार करायला पाहिजे होता, परंतु त्यांचा जळफळाट, शिंदे साहेब विकास करतायत त्या ठिकाणी देवेंद्रजी विकास करतायत यासाठी त्यांचा जळफळाट आहे आणि म्हणून त्यांनी आग पाकड त्या ठिकाणी केली। माझी बाबा हात जोडून विनंती आहे, लोकांच्या घराच्या प्रश्नात राजकारण अजिबात करू नका। आणि तुम्ही कुठं करणार हो? नगर विकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आणि तुम्ही इथे उपोषणाला अर्धा एक तास बसणार आणि प्रश्न सुटणार आहे का? त्याच्यामुळे लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमच्या राजकारणासाठी एक पिढी बर्बाद झाली, दुसरी पिढी बर्बाद करू नका अशी हात जोडून माझी त्यांना विनंती आहे। काय बोलले शिंदे साहेब? खासदार आपल्या मराठी माणसाला उद्देशून काय म्हणाले? उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुल्लासा वरलिया रंगा। म्हणजे माझाही रंग तसाच आहे, मी स्वतः विठ्ठलासारखा आहे, असा रंग असून विठ्ठल होता येत नाही। मग शिंदे साहेब आपल्याकडून मी स्फूर्ती घेतली, जशी आठवले साहेब घेतात तशी, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुल्लाशी वरलिया रंगा, याच्यावर मी कविता केली। आतापर्यंत मराठी माणूस भुलला तुमच्या सोंगा, तुम्ही जी सोंगा करायचा त्याला आतापर्यंत मराठी माणूस भुलला। बाळासाहेबांच्या विचाराला दाखवला तुम्ही ठेंगा, का शिंदे साहेबांनी उठाव केला? बाळासाहेबांच्या विचाराला मुठमाती दिली, दाखवला तुम्ही ठेंगा, म्हणून शिंदे साहेबांनी पलटी केला तुमचा टांगा, म्हणून शिंदे साहेबांनी पलटी केला तुमचा टांगा, म्हणून सच्च्या सैनिकांच्या लागल्या शिंदे साहेबांकडे रांगा, आता तुमच्याकडे कोणी राहिलेलं नाही। त्याच्यामुळे आता राहिलं नाही, आगपाकड करताय। आणि अभिदयनगर मधल्या लोकांनी त्यांना या मतदानामध्ये जागा दाखवली होती, इथले आमदार थोडक्यासाठी वाचले, इथे मुस्लिम वस्तीने त्यांना सावरलं, आता अभिदयनगर वासियांनी कार्यक्रम केला होता त्यांचा। त्याच्यामुळे आता ही आग पाकड आहे। माझ्या अभिदयनगर वासियांना त्या ठिकाणी सांगणं आहे, मी शिंदे साहेबांना केवळ या ठिकाणी ब्रँचच्या ओपनिंग साठी आणलं नाही, मी शिंदे साहेबांनी केवळ आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद राहावा म्हणून आणलं नाही। ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन त्यांनी आज शिवसेना काढले, त्या बाळासाहेबांचा हा मानणारा हा परिसर आहे, शिवडी, लालबाग, वरळी, अभिदयनगर। आज त्यांना साहेब आपल्याकडून अपेक्षा आहे, आज आपल्याकडून अपेक्षा आहेत, सीएनडीच्या मार्फत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपण त्या ठिकाणी आज त्यांना आश्वस्त करा की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक बैठक लावून इथला अंतिम निर्णय त्या ठिकाणी अभिदयनगर वासियांचा होईल, अशा प्रकारची विनंती सुद्धा या ठिकाणी मी शिंदे साहेब अभिदयनगर वासियांच्या वतीने या ठिकाणी करतोय। शिंदे साहेब आज त्या ठिकाणी लोक खुश आहेत, देवेंद्रजी आपण आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता गतीने त्या ठिकाणी पुढे जातोय। मुंबई आपल्याला बदलताना त्या ठिकाणी दिसते, एका बाजूला अभ्यासू व्यक्तिमत्व देवेंद्रजी आहे, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या संवेदना असणारा अशा प्रकारचा लोकनेता शिंदे साहेबांच्या माध्यमातून आहे, आणि कडक प्रशासक अजितदादा आहे। अशी तिघांची मोठ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करते। मुंबईला कधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नव्हता, एकनाथराव शिंदे नावाचा माणूस रस्त्यावर उतरून पाण्याने रस्ते धुवत होता। आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली मुंबई बदलते, कोस्टल रोड होत आहेत, सिमेंट रोड होत आहेत, मुंबईचा पुनर्विकास मोठ्या पद्धतीने होतोय। बांधवांनो, त्याबद्दल मी शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपला आशीर्वाद या मंडळींच्या पाठीशी राहावा, तुमच्या साऱ्या प्रश्नांची हमी आम्ही घेतो। अभिदयनगरला विश्वास दिला होता, गोरेगावच्या परिषदेमध्ये अभिदयनगरची लोक फेडरेशनचे भेटले, तिथे आपण त्यांना आश्वस्त केलं आणि देवेंद्रजींनी ते जाहीर केलं आणि त्याची मुहूर्तमेढ, त्याच्यावर कळस लावण्याचं काम शिंदे साहेब आपण करावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे। आणि पुन्हा एकदा मी शिंदे साहेबांचं मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक दिवस त्यांना कार्यक्रमांना बोलवण्याची आमची इच्छा होती, परंतु योग येत नव्हता, आणि म्हणून या कामगार वसाहतीमध्ये जिथे बाळासाहेबांचा विचार अगदी घट्ट इथल्या मातीत रोवलाय,
त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराचा खरा वारसदार यावा ही आमची इच्छा होती। ती तुमच्या येण्याने आज या ठिकाणी पूर्ण झाले, म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आमचे बाबासाहेब या ठिकाणी पाटील सहकार मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आपण सगळ्यांनी मुंबईतल्या सहकार क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी अभ्युदयनगरचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय